कशी झाली मोहीम? एकदम मस्त, गरमागरम. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की नेमकं या मोहिमेतून तुम्ही काय शिकलात? पैशाची किंमत गाववाल्यांना खूप जास्त आहे. आम्ही तर असे 500 1000 जाऊ देतो, पण हे लोक 5-5 रुपयाची किंमत करतात आणि 5-5 रुपयासाठी भांडतात. हा, बजेटिंग मी कधीच बार्गेन नाही केलं आपल्या लाईफमध्ये. आज मी पहिल्यांदा लाईफमध्ये बार्गेन केली जेव्हा मी वस्तू घेत होती. वा, मी बार्गेनिंग शिकलीस. हो. रसिका? जेव्हा आम्ही आमचं चहा बनवायची सुरुवात केली तेव्हा ते बाबा आले, बोले की हे घे 20-30 रुपये घे. मी बोली का? तो बोलते की अच्छा तुम्हाला चहा पाहिजे का? बोलते मला काहीच नको, तू ज्या हिशोबाने फक्त बिझनेस तुझा स्टार्ट कर आणि स्टॉल स्टार्ट कर, मी राहणार तुझ्यासाठी स्टार्ट ते एंड. आणि लिटरली जेवढे तास आम्ही ती मोहीम केली तेवढे तास बाबा अरे तू चहा असा कर, अरे त्याच्यात गुळ एवढी टाक, अरे तू हे कर, अरे ते कर. म्हणजे मला असं वाटते की म्हणजे गोड किस्से पण आहेत आणि हसण्यासारखे किस्से पण आहेत. म्हणजे काय थोडक्यात आज दिलेली मोहीम ही फत्ते झालेली आहे. तुम्हाला सकाळी जे भांडवल दिलेलं ते किती होतं? 2000. सगळ्यांना समान होतं. ते मी आता पहिले माझे पैसे बाजूला काढून घेणार आणि मग त्याच्यावर जो काही नफा झाला असेल त्याच्यावर ना आपण निर्णय घेऊ की कोण आहे विजेता संघ. करायची सुरुवात? चला. वा, निकाल माझ्या हातात आहे. काय वाटतं कोण जिंकला असेल? रसिकाने जर 500 रुपयाच्या हिशोबाने जर चहा विकलाय तर मग मला वाटतं रसिका. सगळ्यांचं एकमत आहे? हो. नाही, निकाल मी सांगतो, पण त्याआधी मला एक गोष्ट सांगा. तुम्ही जी काही कमाई केलेली आहे ते पैसे तुम्हाला स्वतःवरती खर्च करायला आवडतील की गावातल्या गरजू माणसासाठी तुम्ही ते देणार आहात? माणसासाठी देणार प्लीज. संस्कृती? असे पण काही घरात गावात ज्यांच्या घरात फक्त आजी आणि आजोबाच राहिलेत, त्याच्यामुळे आर्थिक स्थिती पण त्यांची अजिबात चांगली नाहीये. मला आवडेल की हे मी त्यांना देई ज्यांच्या घरी म्हणजे आजी आजोबा हो त्यांना हालत नाहीये जेवण नीटपैकी खायची आणि त्यांना हे विचार करायचं की आता आपण काय कसं पैसे आणणार, तर आय थिंक त्यांना द्यायचं. वा. रमशा? दादा, गावकऱ्यांनाच द्यायला पाहिजे. आणि जे आम्ही नाटक सुद्धा केलं होतं सॅनिटरी पॅड्स आणि मेन्स्ट्रुअल कपचं, तर मला वाटतं मी ते पण देणार. कारण माझ्या जो घर होता तिथे मुलींना ते पण खूप त्रास होतं की ते कपडाच वापरत होते, तर ते मी त्यांना देणार फॉर शुअर.